वसतिगृहाचा भोजन ठेका अनियमितता, उच्च पदस्थानांवरील गंभीर आरोप, महिला कर्मचाऱ्यांना घरकामासाठी राबवून घेणे आदी कारणांसाठी वादात सापडलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त आणि जिल्हा जात पडताळणी समितीच्या विद्यमान उपायुक्ता जयश्री सोनकवडे यांना अखेर निलंबित करण्यात आले। या विभागाचे सहसचिव सो ना बागल यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी करण्यात आले आहेत। सोनकवडे यांनी मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांचे प्रस्ताव अडवून ठेवले होते। संत भगवान बाबा शासकीय वसतिगृहात भोजनासाठी मर्जीतील ठेकेदाराची नियुक्ती करणे, वसतिगृहातील महिला कर्मचाऱ्यांना घरातील खासगी कामे करून घेणे, अधिकारी कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ प्रलंबित ठेवणे आदी गोष्टींची नोंद निलंबन आदेशात करण्यात आली आहे। निलंबन काळात त्यांचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक उपायुक्त कार्यालय राहील। त्यांना या काळात पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही आणि या काळात त्यांना कोणतीही खासगी नोकरीही करता येणार नाही, असंही या निलंबन आदेशात म्हटलं आहे।